पैर से पैर मिला करके गीत गाओ, सुभाषित गाओ, बौद्धिक सुनो, छोटी छोटी कथाओं के माध्यम से मन में और राष्ट्र के प्रति प्रेम का भाव जागृत करो और हिंदू समाज को संगठित करते। हिंदू समाज संगठित होगा, हिंदू संस्कृति, हिंदू धर्म की रक्षा होगी, तो हिंदू राष्ट्र का गठन होगा। त्यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं नागपुरातील वेगवेगळ्या भागामध्ये स्वयंसेवकांचं पथसंचलन सुरू आहे। त्यामध्ये काही मुस्लिम स्वयंसेवक संपूर्ण गणवेशामध्ये संघाच्या पथसंचलनात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतंय। संघ जाती धर्माचा भेद कधीच पाळत नाही आणि हे संघाच्या शाखेत गेल्यानंतर आणि संघ स्वयंसेवकांमध्ये वावरल्यानंतरच कळू शकतं, अशी प्रतिक्रिया ही पथसंचलनात सहभागी झालेल्या मुस्लिम स्वयंसेवकांनी दिले। तर मुस्लिम स्वयंसेवक शाखेमध्ये एक भारतीय म्हणून येतात, ज्या समाजाचे आम्ही आहोत तेही त्याच समाजाचे भाग असल्याची प्रतिक्रिया ही सोबतच्या हिंदू स्वयंसेवकांनी दिली। हिंदू